सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। जळोदकडून गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या पिकअप व्हॅनवर पोलिसांनी 28 रोजी रात्री 10:50 जळोद रस्त्याकडे उड्डाण पुलाच्या जवळ छापा टाकून सुमारे 11,39,400 रुपयांचा 56 किलो 970 ग्रॅम गांजा पकडलाय। हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली की एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडी क्रमांक MH18 AJ0223 मधून अंबळनेर शहरात अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी येते। त्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना माहिती देताच DYSP विनायक कोते यांची परवानगी घेऊन तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना सोबत घेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, उज्ज्वल म्हस्के, उदय बोरसे, प्रशांत पाटील, विनोद संदानशिव, निलेश मोरे, नितीन कापडणे, गणेश पाटील, अमोल पाटील, जितेंद्र निकुंबे यांच्यासह फॉरेन्सिक पथक, पंच, फोटोग्राफर असा ताफा घेऊन रात्री 10:30 वाजता पोलीस उड्डाण पुलाच्या अलीकडे ॲडव्होकेट ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या पुढे दबा धरून बसले। रात्री 10:50 पोलिसांनी गाडी अडवली। चालकाला नाव विचारले असता त्याने त्याचं नाव मनोज सोनू पावरा वय 24, राहणार महादेव सोनपाडा तालुका शिरपूर व त्याच्या सोबत असलेला सीताराम वेळू सोनवणे वय 52, राहणार वलवाडी जिल्हा बडवानी मध्य प्रदेश असल्याचं समजलंय। पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यात 18 बंद असलेली पाकिटे आढळली, त्यात ओलसर गांजा रुपयांची शेंडे आढळली आहे। पोलिसांनी वजन केले असता त्यात विविध मापाच्या पाकिटात एकूण 56 किलो 970 ग्रॅम वजनाचा 11,39,400 रुपये किमतीचा गांजा आढळलाय। पोलिसांनी गांजासह 8 लाख रुपये किमतीची बोलेरो असा एकूण 19,39,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। चालक मनोज पावरा आणि सीताराम सोनवणे यांच्या विरुद्ध NDPS कायदा 1985 च्या कलम 8(क)(20)(ब)(2)(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक नामदेव बोरकर करीत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।